अध्याय 66 कुबेर शिवलोकी। नारद मुनींनी कथन केले, कुबेराने आपल्या शत्रूंचा पराभव केला, पृथ्वीवर आपले यश वाढवले, उत्तम पद्धतीने राज्य केले, पाप संपवले, सर्व लोक पुण्यवान झाले। यावेळी रावणाने शिवभक्ती करून ऐश्वर्य प्राप्त करून घेतले। सुकेशी राक्षसाचा पुत्र हेती यानेही शिवाची 15,000 वर्षे कठोर तपश्चर्या केली। शंकर प्रसन्न झाले, त्यांनी त्यास प्रचंड संपत्ती आणि सामर्थ्य प्रदान केले। परंतु हेती संपत्ती व शक्तीमुळे माजला। त्याने उद्दामपणे प्रचंड सेना गोळा करून कुबेराच्या राज्यावर यक्षालयावर स्वारी केली। या अचानक झालेल्या हल्ल्याने यक्ष गोंधळून गेला। हेतीचे दैत्य सैन्य यक्षलयाची तटबंदी फोडून आत घुसले। त्यांनी तेथे नासधूस, विध्वंस आणि जाळपोळ सुरू केली। कुबेर सावरला, त्याने आपली चतुरंग सेना सज्ज केली। राक्षस सेनेवर जोरदार प्रतिहल्ला चढवला। घनघोर युद्ध झाले, त्यात कुबेर मूर्छित झाला। काही काळानंतर तो शुद्धीवर आला, परंतु त्यावेळी त्याच्या सैन्याची वाताहत झाली होती, त्यामुळे त्याच्या मनात विरक्ती निर्माण झाली। त्याने रणांगणाचा त्याग केला। त्याने शिवलोक प्राप्तीसाठी शंकराची आराधना सुरू केली। पूर्ण विरक्त झाल्याने त्यास शिवलोकाची प्राप्ती झाली।